श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींची सर्व सेवा करून बघितली तरीही इच्छा पूर्ण होत नाहीये. प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. तर मग स्वामींचे हे 3 गुरुवारचे गुप्त व्रत मनोभावाने करून बघा. केवळ 3 गुरुवार आणि तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. हे व्रत अत्यंत सोपे पण तितकेच प्रभावी आहे. याचे काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा. हे व्रत सलग 3 गुरुवार करायचे आहे. 3ही गुरुवारी उपवास करावा. दिवसा तुम्ही फलाहार घेऊ शकता. रात्री स्वामींना नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडावा. या काळात व्यसन आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असावा. जर काही अडचण किंवा सूतक आले तर पुन्हा नव्याने 3 गुरुवार व्रत करावे. या व्रतामध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. एकूण 21 अध्याय खालीलप्रमाणे विभागून वाचावेत. पहिला गुरुवार पहिले 7 अध्याय वाचा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 3 माळी जप करा. दुसरा गुरुवार पुढील 7 अध्याय 8 ते 14 वाचून 3 माळ जप करा. तिसरा गुरुवार शेवटचे 7 अध्याय 15 ते 21 वाचून 3 माळ जप पूर्ण करा. तिसऱ्या गुरुवारी या व्रताची सांगता करताना काही गोष्टी नक्की करा. शक्य असल्यास अन्नदान करा किंवा कोणा गरजूला जेवण द्या. स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन दर्शन घ्या. शेवटच्या दिवशी साधेपणाने पण श्रद्धेने उद्यापन करावे. मित्रांनो, फक्त 3 गुरुवार पूर्ण श्रद्धेने करून बघा. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.